बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याच्या घटनेमुळे मालेगाव चर्चेत आलं. आता याच मालेगावात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वोट जिहादसाठी बाहेरून फंडिंग आल्याची माहिती पुढे आली आहे. माजी आमदार आसिफ शेख यांनी हा गौप्यस्फोट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पुरावे देणार असल्याचं म्हटलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही महिन्यांपूर्वी मालेगाव वोट जिहाद फंडिंग घोटाळा उघडकीस आणला होता. याबाबतचा तपास सुरू असताना हा पैसा दहशतवादी कारवाया आणि कट्टरवादी संघटनांना देण्यासाठी वापरला गेल्याचा संशय ईडी कडून व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आता या वोट जिहादसाठी बाहेरून फंडिंग आल्याची धक्कादायक माहिती पुढे येते. दरम्यान हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आणि मालेगाव वोट जिहाद घोटाळ्यामागे काय षडयंत्र आहे याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी. किरीट सोमय्या यांनी मालेगाव मधील बँकेत 250 कोटींचा बेनामी आर्थिक व्यवहार झाला असून यातील 120 कोटी रुपयांचा वोट जिहादसाठी वापर करण्यात आल्याचा आरोप डिसेंबर महिन्यात केला होता. त्यानंतर या प्रकरणी कारवाईही करण्यात आली. मालेगाव वोट जिहाद फंडिंग घोटाळ्यात सिराज अहमद हारून मेमन आणि मोईन खानने 12 तरुणांची फसवणूक केली. या घोटाळ्यात मालेगाव मधील 20 ते 21 वयोगटातील 12 हिंदू तरुणांना नोकरीचं आमिष दिलं. त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने बँक खाती उघडली आणि त्यानंतर काही दिवसात त्यांच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तात्काळ याचा तपासही सुरू करण्यात आला. त्यानंतर आता मालेगावमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वोट जिहादसाठी बाहेरून फंडिंग आल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीत मालेगावचे विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती यांनी अवघ्या काही मतांनी आसिफ शेख यांचा पराभव केला होता. मालेगावात निवडणुकीसाठी पैसा आला होता. बाहेरून आलेला हा पैसा विद्यमान आमदाराच्या मदतीसाठी होता असा दावा आसिफ शेख यांनी केलाय. एवढंच नाही तर या संदर्भात आपल्याकडे सर्व प्रकारचे पुरावे उपलब्ध असून गरज वाटल्यास तपास यंत्रणांना आपण हे पुरावे देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवाय या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत वोट जिहाद संदर्भात असलेले पुरावे त्यांना सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आसिफ शेख यांच्या दाव्यानंतर महाएमटीबीने किरीट सोमय्या यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी वोट जिहादसाठी 2200 कोटी रुपये बाहेरून आल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यातही हे पैसे वापरण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आता हा जन्म प्रमाणपत्र घोटाळा नेमका काय आहे ते समजून घेऊया. महाराष्ट्रात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांमुळे राज्यातील हिंदूंची लोकसंख्या घटल्याची धक्कादायक माहिती पुढे येते. राज्यातील अनेक भागांमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्माचे दाखले देण्यात येत आहेत. या घोटाळ्याची पाळंमुळं सुद्धा मालेगावातच. मालेगावमध्ये वर्षभरात सुमारे 1000 घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय असल्याचा दाखला देण्यात आला. तहसीलदार कार्यालय आणि मालेगाव महापालिकेतर्फे त्यांना जन्माचे दाखले देण्यात आले. त्यानंतर या जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, परभणी आणि लातूर पर्यंत जाऊन पोहोचला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन करत उशिराने नोंद झालेल्या जन्म मृत्यू प्रमाणपत्राचे वितरण थांबवण्याचे आदेशही दिले. आसिफ शेख यांनी आता वोट जिहाद फंडिंग बाबत गौप्यस्फोट केल्यानंतर किरीट सोमय्यांनी सुद्धा त्यांना दुजोरा दिला. राज्यात एकूण 2,23,000 अर्ज उशिराने जन्म नोंदणी करता आले होते. त्यापैकी 2 लाख बोगस अर्ज निघाले आणि यासाठी 2000 कोटी वापरण्यात आले असून याची चौकशी होणार आहे असं किरीट सोमय्या म्हणाले. आसिफ शेख यांनी वोट जिहादसाठी बाहेरून आलेला हा पैसा विद्यमान आमदाराच्या मदतीसाठी होता असा दावा केलाय. त्यामुळे मालेगावमध्ये वोट जिहादचा कुटील डाव उघड झालाय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.